कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लव जिहाद प्रकरणे वाढत असून यामध्ये विशिष्ट समाजाकडून जाणीवपूर्वक आणि पूर्वनियोजित पद्धतीने विशिष्ट समाजातील महिलांना लक्ष्य केलं जाते। सामाजिक माध्यमांवर त्यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आला। हातकणंगले येथील लव जिहाद प्रकरणात आरोपींच्या कथित व्हॉट्सअप चॅटमधील आक्षेपार्ह मजकुराकडे दुर्लक्ष करण्यात आले असून तपासात डिजिटल पुरावे, महिला पंचांची अनुपस्थिती, ओळख परेड न घेणं यासह अनेक त्रुटी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। व्हॉट्सअप चॅटमधील आक्षेपार्ह मेसेज पाहिल्यास हा ठरवून केलेला गुन्हा असून याबाबत कठोर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं संताजी बाबा घोरपडे यांनी सांगितलं। हे प्रकरण लव जिहादचं आहे, हे वाचवण्यासाठी यामागे अदृश्य शक्ती काम करत असल्याचा आरोप प्रकाश बेलवाडे यांनी केला। संबंधित प्रकरणातील सर्व आरोपींना मोका अंतर्गत शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिला। हातकणंगलेमध्ये जी दुर्दैवी घटना हिंदू महिलांच्या बाबतीत घडली, त्या घटनेमध्ये तपास यंत्रणेच्या माध्यमातून ज्या आरोपीच्या मोबाईलमधून जो डाटा रिकवर केला, जे चॅट रिकवर केले, त्याच्यामध्ये असं स्पष्ट त्या आरोपींचं इतर त्याच्या सहकाऱ्यांबरोबरचं बोलणं, त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की मराठे की एक बाई छोडणे की नाही, म्हणजे मराठा समाजातला हिंदू धर्मातल्या महिलांविषयी जे हे भूमिका आणि वाक्य या ठिकाणी या आरोपींच्या मोबाईलमधून पोलिसांनी रिकवर केले, वास्तविक हे समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वाक्य, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं वाक्य पोलिसांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलंय की काय अशी भावना सध्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे। वास्तविक पाहता भारतीय न्याय संहितेच्या मध्ये सेक्शन 299/196 हे या ठिकाणी या केसमध्ये लागायला पाहिलं होतं आणि जवळजवळ 10-12 त्रुटी या तपास यंत्रणेमध्ये आढळल्यामुळे या ठिकाणी SP साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटून आम्ही हे निदर्शनास आणून देणार आहोत आणि कुठेतरी आरोपींना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हा तपास कुठेतरी एक लूफॉल त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि हा होऊ नये, त्या आरोपींना शिक्षा व्हावी की हे ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींची पूर्तता करून या आरोपींवर योग्य ते कलम त्या ठिकाणी लावून त्यांना कडक शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे। अन्यथा हिंदू समाज, मराठा समाज रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करून आमचा न्याय हक्क आम्ही मिळवून ज्या माध्यमातून ह्या त्रुटींची जर पूर्तता नाही झाली तर नक्कीच आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या भेट घेऊन या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीने जो तपास हलगर्जीपणा जे लूफॉल्स या केसमध्ये ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे ते त्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडनं योग्य ती कारवाई आम्ही मागणी करणार आहोत।